नमस्कार मित्रांनो, द जी.के. झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. स्पर्धा परीक्षांसाठी इतिहास या विषयावर काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. डोंगरेच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला? डोंगरेच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा ग्रंथ गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिला. लॉर्ड कर्झन कॉलिन रेले आयोगाचा संबंध टिंबटिंबशी होता. लॉर्ड कर्झन कॉलिन रेले आयोगाचा संबंध उच्च शिक्षणाशी होता. टिंबटिंब या समाजसुधारकाने सतीच्या प्रथेचे वर्णन शास्त्राच्या संमतीने केलेला खून या शब्दात करतात. राजा राम मोहन रॉय या समाजसुधारकाने सतीच्या प्रथेचे वर्णन शास्त्राच्या संमतीने केलेला खून या शब्दात करतात. ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक कोण? ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. जमीन महसुलाची कायमधारा पद्धती ही टिंबटिंब याची महत्त्वपूर्ण सुधारणा होय. जमीन महसुलाची कायमधारा पद्धती ही लॉर्ड कॉर्नवॉलिस यांची महत्त्वपूर्ण सुधारणा होय. मुंबई इलाख्यातील शिक्षण प्रसाराच्या कार्यात विशेष रस घेणारे मुंबई इलाख्याचे पहिले गव्हर्नर म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश कराल? खालीलपैकी माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचा नामनिर्देश कराल. भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला? असा उल्लेख भारतमंत्री मोर्ले यांनी केला. आझाद हिंद फौजेच्या सुभाष ब्रिगेडच्या कमांडर टिंबटिंब होते. आझाद हिंद फौजेच्या सुभाष ब्रिगेडचे कमांडर शहानवाज खान हे होते. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा जन्म 1803 मध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या ठिकाणी झाला? खालीलपैकी जगन्नाथ शंकर शेठ या समाजसुधारकांचा जन्म 1803 मध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या ठिकाणी झाला. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 7 एप्रिल 1875 रोजी आर्य समाजाची स्थापना केली. खालीलपैकी कोठे? आर्य समाजाची स्थापना त्यांनी मुंबई या ठिकाणी केली. इसवी सन 1450 मध्ये छपाई यंत्राचा शोध कोणी लावला? इसवी सन 1450 मध्ये छपाई यंत्राचा शोध जोहान्स गुटेनबर्ग यांनी लावला. कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828 ला नेमले? लॉर्ड विल्यम बेंटिंग या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828 ला नेमले. खालीलपैकी कोणत्या आंदोलनाच्या काळात सातारा येथे प्रति सरकार स्थापन करण्यात आले होते? चले जाओ आंदोलनाच्या काळात सातारा येथे प्रति सरकार स्थापन करण्यात आले होते. सावरकर बंधूंनी नाशिक येथे सन 1904 मध्ये टिंबटिंब ही क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. सावरकर बंधूंनी नाशिक येथे सन 1904 मध्ये अभिनव भारत ही क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. टिंबटिंब यांनी वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेण्याचे धैर्य दाखविले. गणेश वासुदेव जोशी यांनी वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेण्याचे धैर्य दाखविले. इसवी सन 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा भारताच्या कोणत्या बंदरात येऊन पोहोचला? इसवी सन 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा भारताच्या कालिकत बंदरात येऊन पोहोचला. सुभाषचंद्र बोस खालीलपैकी कोणाला आपले गुरु मानत असे? सुभाषचंद्र बोस हे चित्तरंजन दास यांना आपले गुरु मानत असे. भारतात मुलकी शासन पद्धती
कोणी सुरू केले? भारतात मुलकी शासन पद्धती इंग्रजांनी सुरू केली. इसवी सन 1820 मध्ये मद्रासचा गव्हर्नर याने जमीन महसुलाची रयतवारी पद्धत सुरू केली. इसवी सन 1820 मध्ये मद्रासचा गव्हर्नर याने जमीन महसुलाची रयतवारी पद्धत सर थॉमस मॅनरो यांनी सुरू केली. सन 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला? सन 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार विस्तारवादी धोरणाचा अंत करण्यात आला. भारतावर सर्वप्रथम कोणी स्वारी केली? भारतावर सर्वप्रथम पर्शियन यांनी स्वारी केली. 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कोठे भरले होते? 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कराची येथे भरले होते. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता? महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह वडाळा येथे झाला होता. हिंदू प्रकाश वर्तमानपत्र कोणी काढले? हिंदू प्रकाश वर्तमानपत्र न्यायमूर्ती रानडे यांनी काढले. कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झाला? 1961 या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झाला. ईस्ट इंडिया ॲक्ट टिंबटिंब साली मंजूर झाला. ईस्ट इंडिया ॲक्ट 1784 साली मंजूर झाला. मुळाचा 20 कलमी कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केला होता. मुळाचा 20 कलमी कार्यक्रम तत्कालीन जून 1975 मध्ये इंदिरा गांधी यांनी जाहीर केला होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी संदर्भात ब्रिटिश पार्लमेंट यांनी पारित केलेले खालीलपैकी पहिला कायदा कोणता? ब्रिटिश पार्लमेंट यांनी पारित केलेला पहिला कायदा आहे चार्टर्स ॲक्ट 1773. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी आपल्या ध्येय धोरणाबाबत आपली घटना सर्वप्रथम कोणत्या अधिवेशनात पारित करण्यात आले? काँग्रेस अधिवेशन 1895. ईस्ट इंडिया कंपनी यांची ब्रिटिश पार्लमेंट भारतातील व्यापारी मक्तेदारी कधी संपुष्टात आणली? ईस्ट इंडिया कंपनी यांची ब्रिटिश पार्लमेंट भारतातील व्यापारी मक्तेदारी रेग्युलेटिंग ॲक्ट 1813 मध्ये संपुष्टात आणली. जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे? जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू मुंबई येथे आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.